नमस्कार. आमचे मित्र उत्तम अंभोरे यांची कविता आहे इतिहास. इतिहास ऐकूया. ग्रंथ ग्रंथालयात तर भेटला, ग्रंथ ग्रंथालयात तर भेटला, उघडून हव्या त्या संदर्भाचा शोध घेताना. नेमकी तेवढीच पानं कुण्या बदमाश विद्वानानं छाटून नेली होती. शरीर होतच असावं तसं, पण हृदयाची जागा तेवढी रिकामीच होती. आता मी चरफडत तडफडत ग्रंथपालांना हे दाखवलं आणि म्हटलं, हे पहा, हे पुस्तक कसं फाडलंय. ते म्हणाले, ते नवीन काय, हे तसं काही नवीन नाहीये, दरवर्षीच येतात अशा कंप्लेन, पण होतातच ना पोरं पास. होतातच ना. जा, तूही होशीलच, जा. ते तसं उत्तर इबिलिसच. बूट तोडून पंजा उसळवणार. पण मी अडवला मनाचा मुहतोड पंजा आणि मीही झालो पास. पण ग्रंथालयात असतील अशी कित्येक अपंग ग्रंथ, हा विचार अजूनही थांबत नाही. आता तिथे यू आर अंडर सर्वेलन्स असे बोर्ड लागल्याचे माझे विद्यार्थी सांगत होते. मग मी म्हटलं की आता प्रश्न थोडा वेगळाच आहे. इतिहासातली काही वर्षच गायब करतायत तज्ञ अभ्यास मंडळ आणि सरकार मान्यता देतय. अशी धडा वेगळी केली अवयवांची अनुक्रमणिका, तर हे शरीर राहील का? हे शरीर राहील का? इतिहासातील वर्षच केली सनावळ्या आणि काही नावांसह गायब, तर लचके तोडलेल्या या देहाला कुणी ओळखेल का? इतिहासातील तथाकथित खलपुरुषांना अचानकच दिला जातो खो, तर हे हिरो जिंकले कुणाविरुद्ध? हिरो जिंकले कुणाविरुद्ध? लढाईत नव्हता शत्रू, तर मैदान लाले लाल हे दाखवणारच कसं? करता येईल पुस्तकापुरता इतिहास गायब, करता येईल, पण आपल्या जमिनीवर उभारलेल्या इमारतींचं काय? जमिनीत पेरले दाणे दुणे ते भरतात आपले पोट, त्याचं काय? त्या काळातील काही कपड्यांचे धागे अजूनही आपल्या अंगावर झाकतात लाज, त्याचं काय? त्या काळातील रक्त वाहते धमन्यातून आजही, त्या रक्त थेंबांचं
काय? ओसंडतोच ना तो हास्याचा वारसा, वाहतोच ना दुःखाचा आसू, काळा वेळाच्या बंधनांना झोकांडी देऊन त्याचं काय? अरे, इतिहास असा अचानकच कापता येत नाही, नदी अडवल्यासारखा. हं? इतिहास असा अचानकच कापता येत नाही, नदी अडवल्यासारखा. कदाचित नदीचं पाणी वळवता वा जिरवता येईलही, पण इतिहास आडवा येऊन विचारेलच खंडित काळाचा हिशोब. मग ही कुणी आणि कशी गिळंकृत केली, खोडा फांद्यासह झाड हे वदावच लागेल. पानं कदाचित जातीलही विसरून, पानं कदाचित जातीलही विरून, पण मुळ्या आणि बियांचं काय? मुळ्या आणि बियांचं काय? शरीर होतीलही मातीमोल, पण वाहत आलेल्या बेशुमार वीर्याचं काय? अरे, शरीर होतीलही मातीमोल, पण वाहत आलेल्या बेशुमार वीर्याचं काय? इतिहास असा बुजता येईल आरवत्या कोंबड्याचा गळा दाबल्यासारखा. हं? इतिहास असा बुजता येईल का आरवत्या कोंबड्याचा गळा दाबल्यासारखा, की तो उसळी मारेल खवळत्या दर्यासारखा, की तो उसळी मारेल खवळत्या दर्यासारखा. नमस्कार.